अलमट्टीच्या उंचीवाढीबाबत प्रशासन गंभीर नाही. प्रवक्ते संतोष पाटील. महापुरानंतरही प्रशासनाची कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. याबाबत शासन व प्रशासन गंभीर का नाहीत, याबाबत नागरिकांच्यातून उलटसुलट चर्चा होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, दिनकर पाटील, ज्ञानेश्वर केंगार, प्रताप पाटील व इतर उपस्थित होते. सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये अलमट्टीचं धरण बांधल्यापासून त्याच्या अगोदर पूर येत नव्हता, परंतु 2005चा जो पूर आला तो अलमट्टी धरण बांधल्यानंतरचा पूर सांगली आणि कोल्हापूर म्हणजे सातारा कराडपर्यंत त्याचा फुगवटा जाऊन या सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा खूप मोठा फटका बसलेला आहे. 2005, 2019, 2021-22 आणि 24ला सुद्धा पूर येत होता, परंतु 24ला पूर आला नाही. जेव्हा पाण्याची पातळी शहरामध्ये पसरण्याची वेळ आली त्यावेळेला मी या सांगली जिल्ह्याचे त्यावेळेचे पालकमंत्री सन्माननीय सुरेश भाऊ खाडेसाहेब यांना इशारा दिलता की जर सांगली शहरामध्ये जर पूर आला तर ह्याला जबाबदार पालकमंत्री, असं म्हणल्यानंतर जागे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली टीम घेऊन त्यानंतर त्यांनी अलमट्टीला इशारा देऊन पाणी सोडायला लावलं. म्हणजे कोणाचा तरी कुठंतरी आवाज गेल्याशिवाय पुढचे शासकीय, प्रशासकीय आणि लोकनेते सुद्धा जागो होत नाहीत असं एकंदरीत दिसलं. या सांगली कोल्हापूरला फटका बसत आहे या संदर्भाचा आवाज सन्माननीय विश्वजित कदम साहेब, सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, सन्माननीय रोहित दादा आणि सन्माननीय अरुण लाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळामध्ये ह्या सांगली कोल्हापूर पूरबाबत अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. परंतु शासकीय जे प्रतिनिधी असतात ते ढम्मगतीने किंवा त्याचा कुठलाच दबाव किंवा आम्ही त्याच्यात नाहीच अशा प्रकारे वागू लागले आहेत. या सांगली जिल्ह्याचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील यांनी लोकसभेमध्ये आपला आवाज ह्या पुराबाबत उठवला आहे. यानंतर या सांगलीचे विधान परिषद आमदार माननीय अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचं आता सांगलीमध्ये उंची वाढवणे याबाबत लढा चालू आहे. याच्याच अनुषंगाने मी सांगू इच्छितो की 2005ला पूर आला त्यावेळेला हा पूर अलमट्टी धरणामुळे झाला हे सिद्ध झालं. 2019ला ज्यावेळेला पूर आला त्यावेळेला 2019च्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि हे एका सांगली जिल्ह्याला भेट देण्यासाठी आलते. त्यांचा कच्ची भाऊन या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी त्यांना निवेदन द्यायला गेलो, परंतु पोलिसांना मला सोडलं नाही. तरी पण मला एकट्या कसं तरी जाऊ दिलं वरती. आणि ज्यावेळेला बाहेर आले त्यावेळेला मी त्यांना मोठ्यानं घोषणा दिली की हा अलमट्टी धरणामुळे, अलमट्टीची उंची वाढल्यामुळे हा खरं पूर येतोय, तुम्ही लक्ष द्या. माझं निवेदन नाही घेतला, ते गेले तिथून. त्यानंतर 2019ला मी इथले जे प्रशासकीय पाटबंधाराचे अधिकारी यांना मी सूचना केल्या होत्या की सांगली शहरामध्ये पाणी येतं आणि फुगवटा निर्माण होऊन सांगली शहरामध्ये पाणी अमाप नुकसान होतं आहे. कोरोनाच्या काळामध्ये आणि ह्या महापुरामुळे या प्रचंड हलाखीचे दिवस या सांगली जिल्ह्यातील लोकांवरती आलेले आहे. तरीही प्रशासन ढम्मगतीने वागतंय. हे का वागतंय याचा सवाल ह्या अधिकाऱ्याने खरं द्यायला पाहिजे. परंतु मेलेल्याला, झोपलेल्याला किती म्हणतात ना, सोंग घेतलेला जागे करता येत नाही, त्या पद्धतीने हे प्रशासन ढिम्म झाले असं मला वाटतंय. भविष्य काळामध्ये याचा मी तीव्र माननीय विधान परिषद आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली लढा द्यायचा चाललं आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार, रोहितदादा असतील, बाळासाहेब कदम साहेब असतील, माननीय जयंत पाटील साहेब असतील किंवा अनेक या जिल्ह्याचे नेते आपल्या आपल्या पद्धतीने काम करत, तरीही प्रशासन ढम्मगतीने उंची वाढवण्याला विरोध करत नाही. कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे तिघांनी बसून खरं उंची वाढवू नये, कारण उंची वाढवल्यामुळे त्याचा फुगवटा निर्माण होऊन कर्नाटकालाही धोका निर्माण होतो. परंतु कर्नाटकाने ती गावं दुसरी बनवण्यासाठी अनेक करोड रुपये खर्च होतो. त्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांना पाणीच पाहिजे तर वेगळ्या पद्धतीने कालवे काढून पाणी त्या भागाला पाणी द्या, परंतु उंची वाढवू नका. जर 524 मीटर उंची ठेवली तर परत सांगली पूर्ण शहराला भविष्य काळामध्ये धोका निर्माण होणार आहे. त्यासाठी या प्रशासकीय अधिकारी, पाटबंधाराचे कार्यकारी अधिकारी यांनी वेळीच दखल घ्यावी. अन्यथा माझ्या स्टाईलने भविष्य काळात मी त्यांना माझ्या जनतेच्या वतीने मी त्यांना तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी संदेश देणार आहे. धन्यवाद.